हाय फ्रेंड्स, आज आपण कटोरी ब्लाउजची कटिंग खूप सोप्या पद्धतीने बघणार आहोत. या मेथडमध्ये पेपर पॅटर्नची गरज नाही, डायरेक्ट फॅब्रिकवर परफेक्ट मार्किंग आणि कटिंग कशी करायची ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. हे मी फॅब्रिक घेतलेलं आहे, म्हणजेच की अस्तर. मेन फॅब्रिक घेतलेलं नाहीये, अस्तर आहे. याला आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी डबल फोल्ड केला आहे. कोणतीही साईड आपल्या साईडनं ठेवली तरी चालतं, कारण हुकपट्टी असल्यामुळे जॉईंटचा प्रश्न येत नाही. आपण कोणतीही साईड आपल्या साईडनं ठेवू शकतो. तर तुम्ही बघू शकता मी आता इथे गळ्याची मार्किंग करणार आहे. तर त्याआधी आपण 1.5 इंचावर मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहोत. 1.5 इंचावर आपण मार्किंग करून घेतली, त्याच्यानंतर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आता आपण गळ्यापासून मार्किंग स्टार्ट करू. मी गळा घेतला आहे 2.5 इंच, त्यानंतर 3.5 इंचावर मी शोल्डर घेतला आहे. आर्म होल घेतला आहे मी 5.5 इंच. त्याआधी मी गळ्याची मार्किंग करून घेते, म्हणजेच की 5.5 इंच मी गळा घेतला आहे. त्याला आपण एक बॉक्स तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याला राऊंड शेप देऊ. याच्यानंतर आपण जी शोल्डरची मार्किंग आहे ती करणार आहे. आर्म होल मी 5.5 इंच घेतला आहे आणि 36 इंच आहे आपली मार्किंग, तर त्याच्यावर मी 9 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि 1.5 इंच मी एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने घेत आहे. आता आपण आर्म होलला राऊंड देऊन, म्हणजेच की शेप देऊन घेऊया. त्याच्यासाठी इथे आपण प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघता की ब्लाऊज स्टिच केल्यानंतर त्या म्हणजे नाही का झऱ्या वगैरे पडतात, तर तशा पडू नये त्याच्यासाठी मी अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे. अर्धा इंच आपण डाऊन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण मार्किंग करायची आहे. त्या मार्किंग पासून म्हणजेच की 1 इंचावर आपण मार्किंग केलेली आहे, डाऊन केलेल्या मार्किंग पासून. तुम्ही बघू शकता मी असा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण हाईट बघायची. हाईट घेतलेली आहे मी 13.5 इंच. 1 इंच आपण शिलाईमध्ये जाणार आहे आणि 1 इंच आपलं जे आपण कटोरीच्या क्रॉस पट्टी जॉईन करतो त्याच्यामध्ये जाईल. अर्धा इंच, म्हणजेच की ते 1 इंच आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेतलेलं आहे. तर आता आपण रुंदी घेतलेली आहे. ऑलमोस्ट सगळी मापे आपली झालेली आहे वरची. आता आपल्याला मेन कटोरीचे कटिंग करायचे आहे, तर ती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं. सर्वात आधी मी काय करणार आहे, कटोरीची जी क्रॉस पट्टी असते त्याची मार्किंग करून घेणार आहे. क्रॉस पट्टीसाठी मी 3.5 इंचावर खालून मार्किंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मार्किंग करते आणि दुसऱ्या साईडनं मी 3 इंचावर मार्किंग केलेली आहे. या दोन्ही ज्या मार्किंग आहेत त्या आपण जॉईन करून घ्यायच्या. आपली क्रॉस पट्टी इथे तयार होती. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे. क्रॉस पट्टी तयार झाल्यानंतर आता आपण कटोरीची मार्किंग करणार आहोत. त्याच्यासाठी सर्वात आधी आपण जो मापासाठी ब्लाऊज घेणार आहोत तो ब्लाऊज घ्यायचा आहे. त्याच्यावर आपण काय करायचं, जे त्याची कटोरी आपण खालच्या साईडनं म्हणजेच क्रॉस पट्टीच्या साईडनं मोजायची. ती बघायची आपण किती इंच भरती. तर या ब्लाऊजची कटोरी आहे 5.5 इंच, तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजे 5.5 आणि अर्धा म्हणजे 6 इंचावर मी तिथून मार्किंग करते. अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 6 इंचावर मार्किंग केली आहे आणि जो गळा आहे तिथे पण मी अर्धा इंच वरती घेऊन मार्किंग केलेली आहे. जे आपला आर्म होल आहे त्याच्या साईडनं आपण डाऊनला आपण 2 किंवा 2.5 इंच घ्यायचं आहे. मी इथे 2 इंच घेतला आहे आणि हे जे 3 पॉइंट आहे हे गोलाई देऊन आपण जॉईन करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने त्याला गोलाई दिलेली आहे. तर ही आपली एक गोलाई तयार झाली आहे. जो आपण 1.5 इंच एक्स्ट्रा सोडला होता ती स्ट्रेट लाईन घ्यायची आहे आणि वरती अर्धा इंच घेऊन वरती अर्धा इंच घेतल्यानंतर जो गळ्याचा एंड पार्ट आहे त्याला आणि त्या अर्धा इंचाला दोन्हीची मार्किंग करून घ्यायची, म्हणजे जॉईन करून घ्यायचं आहे. आणि तिथून आपण जी गोलाई दिली आहे त्याच्यापर्यंत मार्किंग करून हाफ इंच म्हणजे हाफ बघायचं किती येतं, तर त्याला आपण हाफ करायचे टेपला. तुम्ही बघू शकता आणि तिथे एक मार्क करून घ्यायचा आहे आणि जे अर्धा इंच आपण वरती घेतलं होतं त्याला थोडीशी असा गोल आकार देऊन वरती घ्यायचे. जिथे आपण आता मार्किंग केली तुम्ही बघू शकता तिथे मी 1.5 इंच खाली घेतलेलं आहे आणि जे तिथे 1.5 इंच खाली घेतलंय ते दोन्हीला आपण जॉईन करून घ्यायचं आहे.
म्हणजे की असा काटकोन तयार होऊन जाईल तिथे त्रिकोणी सारखं. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी कटोरीची कटिंग केलेली आहे. आपला गळा रेडी झालेला आहे, कटोरी रेडी झालेली आहे आणि आर्म होलचा जो भाग आहे तो पण रेडी झालेला आहे. पण आपण इथे जे क्रॉस पट्टी आहे त्याच्या आपण तिथेही मार्किंग केलेली आहे, त्यामुळे आपल्याला ती क्रॉस पट्टी यूज करायला जमणार नाही. तर मी या साईडला म्हणजे जिथे मार्किंग केली आहे त्याच्या बाजूला जी थोडीशी जागा आहे मी तिथे क्रॉस पट्टीची मार्किंग करणार आहे. तुम्ही बघू शकता. मी आधी खाली एक नॉर्मली स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण 3.5 इंचावर म्हणजे जसंच आपण पहिले मार्किंग केली होती सेम तशाच पद्धतीने मार्किंग करायची आहे. रुंदी घ्यायची आहे. रुंदी घेतली मी 11 इंच आणि 3.5 इंचावर ड्रॉ केलं 3.5 इंचावर मार्किंग केली आहे. इकडे 3 इंचावर आणि ही आपली जॉईन करून घेतली. म्हणजे सेम आपली जी पहिली आपण क्रॉसपट्टी तयार केली सेम तशीच क्रॉसपट्टी मी इकडे तयार करून घेतलेली आहे. कारण ते कटोरीमध्ये कट होईल. आता हा पार्ट आपण पूर्ण पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे सगळं कट करून घेत आहे. जी पहिली आपण क्रॉसपट्टी तयार केली आहे त्याचा काहीच यूज होत नाही. त्यामुळे आपण दुसरी क्रॉसपट्टी तयार करायची. त्याला जास्त काही फॅब्रिक लागणार नाही आणि ते उरलेलंही फॅब्रिक आपण यूज करू शकतो. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट करून साईडचे भाग कट करून घेतलेले आहेत. आता आपण जी मेन गोलाईचा भाग होता तो कट करून घेतला. बघा किती छान प्रकारे कटोरी एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण कट करून घेतलेली आहे. आता क्रॉसपट्टीही आपण तशाच पद्धतीने कट करून घ्यायची आहे. अगदी पेपरचा यूज न करता आपण कोणाच्याही मापावर अशा प्रकारे आपण कटिंग करू शकतो. म्हणजे खूप इझी जातं अशी कटिंग केल्यावर. प्रत्येक वेळेस आपण पेपर घ्यायचा, पेपरवर मार्किंग करायची आणि मग ते मार्किंग केलेले पेपर घेऊन आपण अस्तरवर ठेवायचे. यापेक्षा अशी मेथड जर तुम्ही यूज केली तर खूप सोप्या पद्धतीने आपण मार्किंग करू शकतो आणि यासाठी आपल्याला कपडाही खूप कमी लागतो.